जय श्रीराम, जय शिवराय भावांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नेणार आहे दादरमधला खूप जुना गणपतीचा कारखाना, जिथे माझे पप्पा पहिला गणपती बनवायला जायचे आणि खूप सुंदर अशा गणपतीच्या मूर्त्या तिथे तयार होतात. आजच्या टायमाला खूप कमी मूर्त्या अशा बघायला भेटतात. तर लग्नाच्या आधी माझे पप्पा तिथे गणपती बनवायला जायचे आणि पप्पा तिथूनच शिकले माझे. आणि नंतर मी थोडा हळूहळू करत पप्पाकडून शिकलो गणपती बनवायला. जर गेल्या वर्षी बाप्पाची मूर्ती बनवलेली आठवतेच तुम्हाला, पण यावर्षी मला वेळ नाही गणपती बनवायला, म्हणून यावर्षी आपण डायरेक्टली कारखान्यातून रेडीमेड गणपती बुक केला आपला लहान बाप्पा. पण पुढच्या वर्षी जर वेळ भेटला आपल्याला तर पुढच्या वर्षी नक्की आपण आपल्या हातानेच गणपती बाप्पाची मूर्ती घडवू. तर हा कारखाना दादरमध्ये आहे आणि मी आता पप्पासोबत चाललोय त्याच कारखान्यात गणपती बघायला. तर चला आता आपण जाऊया डायरेक्ट त्या कारखान्यामध्ये. चला लेट स्टार्ट. तर आता आपण एंटर करतोय कारखान्याच्या आतमध्ये. तर पहा हा कारखाना आणि इथे हे POPच्या गणपतीचं काम चालू आहे, पाहू शकता. आणि साईडला स्किन कलर मारलेली गणपतीची मूर्ती आहेत, त्यांचंही काम अजून बाकी आहे. आणि ते रंगकाम चालू आहे गणपतीचं, पाहू शकता. बाळमूर्त्या आहेत गणपतीच्या काही, आणि बाजूला अजूनही मूर्त्या आहेत ज्यांचं काम होणं अजून बाकी आहे, ते पाहू शकता. आणि ही मूर्ती पहा, ही थोडीशी अजून काम गोल्डन कलर बाकी आहे, बाकी आखणी वगैरे गणपतीची झाली आहे. तर असा सेम गणपती माझ्याही घरी आणला होता खूप पहिला. आणि वरती अजून POPच्या मूर्त्या आहेत गणपतीच्या. पाहू शकता अजूनही गणपतीच्या खूप मूर्त्या आहे पहा. ही साध्या सिंपल पण खूपच सुंदर बाप्पाच्या मूर्त्या आहेत ह्या, पहा. तर हे ते मूर्तिकार ज्यांनी माझ्या वडिलांना गणपती बनवायला शिकवलेला. तर हे एकनाथ नारायण गोलिपकर हे यांचं नाव आहे. तर खूप सुंदर मूर्त्या बनवायच्या हे, आणि यांनी माझ्या वडिलांना शिकवलेला होता. आणि इथे बघा फेटा घालून उंदीर मामासोबत बसलेली बाप्पाची मूर्ती आहे, खूप छान आहे गणपती बाप्पा इकडचे. आणि साईडला पूर्ण रेडी झालेली गणपती बाप्पाची मूर्ती आहे पहा. रेडी झाल्यावर अशा मूर्त्या दिसतात बाप्पाच्या.
तर ही गादीवाली मूर्ती आहे आणि याच्या बाजूला ही बाळ मूर्ती आहे बाप्पाची, पहा दगडावर बसलेली. आणि अजून एक बाजूला मूर्ती आहे गणपती बाप्पाची, पहा किती छान आहे. आणि बाजूला खाली हनुमानी आहे, म्हणजे ही राम अवतारची मूर्ती आहे ही गणपतीची. आणि ही उभ्या रूपामध्ये बाप्पाची मूर्ती आहे, पहा ही ढोलपेट गणपती आहे, म्हणजे मोठ्या पोटाची अशी गणपती बाप्पा. आणि बाजूला अजूनही मूर्ती आहे, पाहू शकता. म्हणजे सुंदरपणे कलाकृती आहे ही बाप्पाची, पहा. आजच्या टायमाला तुम्हाला असे गणपती खूप कमीच भेटणार. आणि या गणपतीला आता गोल्डन कलरचं लावण्याचं काम चालू आहे मुकुटावर आणि खड्यांवर, पहा. आणि ते देवीही बनवून देतात, पहा किती सुंदर मूर्ती देवीची. कलर केला होता अजून छान दिसेल. तर नवरात्राला जर देवी पाहिजे असेल तर इथेही ते अवेलेबल आहे, तुम्ही इथून घेऊ शकता. खूप छान देवीच्या मूर्ती आहे, पहा. आणि हे शेडिंगचं काम चालू आहे, तर अशा प्रमाणे बाप्पाच्या मूर्तीची शेडिंग केली जाते, पहा. आणि मूर्तिकार प्रवीण एकनाथ गोलिपकर. तर आता हे गणपतीचा कारखाना सांभाळतात हे, आणि गणपतींच्या खूप सुंदर मूर्त्या बनवतात. हे एकनाथ नारायण गोलिपकर हे यांचे वडील होते. तर हे ज्यांनी माझ्या वडिलांना गणपती बनवायला शिकवलं. तर हे पहा आता किती सुंदरपणे कलाकृती केली आहे या बाप्पाची यांनी, पाहू शकता. तर हे कारखान्याचं नाव आणि हा फोन नंबर त्यांचा, तर हे मी तुम्हाला
डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देईल. आणि बाजूला पहा साईबाबाची पण मूर्ती आहे, किती छान आहे, ही यांनी घडवलेली मूर्ती आहे बघा. तर भावांनो, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली तर मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हालाही कुठला गणपती बाप्पा आवडला तो इकडचा. तर असे अजूनही व्हिडिओ येणार आहेत. तर आता ते गणपती तर काहीच दिवसात उरलेले आहेत, काही दिवस राहिलेत बाप्पाच्या आगमनाला. आणि आता बरं काही दिवसानंतर माझ्याही घरी गणपती बाप्पा नक्की येणार आहेत आणि तुमच्याही घरी येणार असतील. आणि आता तर अनेक गणपतीच्या आगमनाचे व्हिडिओही येणार आहे या चॅनलवर, बरेच मोठे सार्वजनिक गणपतीचे व्हिडिओ. आता आपण परेलचा सम्राट परेलचा मोरया आणि खेतवाडीचा मोरया आणि काळा चौकीचा महागणपती या 3 गणपतींचे आपण व्हिडिओ टाकलेले आहेत. तर आता अजूनही गणपती सार्वजनिक आगमन आहेत 24 किंवा 25 पासून. तर ते व्हिडिओ बघायला नक्की विसरू नका. आणि त्या व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब तर नक्की करा. आता मेन सण तर येतच आहे, पण गणपतीच्या आधी येतो तो आपला गोविंदा. तर गोविंदाची व्हिडिओ पाहायला विसरू नका. तर आमचा मंडळाचा गोविंदा पाठक निघणार आहे. तुम्ही जर जुने सबस्क्रायबर आहे माझे तर तुम्ही माझी गेल्या वर्षीची व्हिडिओ तर नक्की बघितलीच असेल, तर यावर्षीची नक्की पाहायला विसरू नका. आणि जर तुम्हाला इकडचा बाप्पा कोणता आवडला तर या कारखान्याचा ॲड्रेस मी लिंकच्या म्हणजे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेला आहे. तर तुम्ही जाऊन तो ॲड्रेस फॉलो करू शकता. आणि सोबतच मूर्तिकारांचा फोन नंबरसुद्धा दिलेला आहे. तर जर तुम्हाला आणि कोणत्या तुमचा रिलेटिव्हलाही असा गणपती बाप्पा बुक करायचा असेल तर तुम्ही त्यांना हा व्हिडिओ शेअर नक्की करा. सोबतच तुमच्या फॅमिली फ्रेंड किंवा कोणासोबतही ह्या व्हिडिओला शेअर नक्की करा. कारण असे गणपती आजकाल खूप कमी बघायला भेटतात आजच्या मॉडर्न टायमामध्ये. तर चला तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेट देऊ. तर व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक नाही करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच व्हिडिओला शेअर तर नक्की करा. तर चला तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटतो. चला गणपती बाप्पा मोरया.